देणार नाही का मी? सांगा काय दुसऱ्याला दिल्यापेक्षा तुम्हाला देणार सोयाबीन निरी कोणाला देणार? मग काय काय भावारी काय चालू आहे म्हणलं? काय सध्या तर मार्केटला काय चालू आहे काय नाही पाहा लागेल का नाही मला? एखादा पण भस्कन नाही देता येत ना, जरा वाढते का बा काय होते? आता मोर्चा चालू आहे तर काही जर वाढ झाली तर मग जरा पाणी लागत मला. पाहा मी का नाही म्हणतो का, आपण पट्टी पाहा ना आपली 42, 42, 41, 43 पर्यंत घेतला ना आपण. मग जाग्यावर ती बी जाग्यावर नाही, हळद नाही, हमाल नाही, दलाल नाही, कोणतंच टेन्शन नाही. आणायचं नाही आता इथं आणून द्या, मोजून पैसे लग द्या बा, तसा काही विषय नाही. पाहा पावते पहा आपल्या काय भावारी आहे तर हो राहू ना आपण. तरी अपेक्षा माणसाले वाढलं तर वाढलं 2-4 दिवसात 8 दिवसात पाहू ना. आता दिवाळी झाली की तुम्हाला देऊन टाकू, जाग्यावरच गाडी लावा आणि जाग्यावरच आपला पेमेंट करून मोकळं करा. तेव्हा चालते, काहीच हरकत नाही. आपल्याला तुम्हाला आणायची खटकत नाही, जाग्यावरच गाडी लावतो का टेन्शनच नाही. होय ना 16 चक्का फक्त सांगा तुम्ही मला लाईन पाठी म्हणजे टच करता आपल्याला. इकायचं असलं तर आपल्याला आधी सांगत जा. भले मग एकपर्यंत तुम्हाला नाही पटला भाव तर भले कुठे इका बा, आपला काही विषय नाही. बरं बस आता बाबाला विचार तुम्ही. हो बाबाला विचारलं की सांगतो मग तुम्हाला. चालते ना बाबाला विचारलं चालते. हो बाबाचं टुमणं काही सरत नाही यायचं नाही का? हो ना अजून लहानच राहिला. बरं ठीक आहे चालते दीडच तुया बी देऊन देतो. हो ठीक आहे मग. आता 2-3 दिवस झाले विचार करून राहिलो पण अजूनही काही मला लक्षात आलंच नाही. पण हो ना आरबी ट्रेडर्स म्हणजे असं नस काय, हे राणी ट्रेडर्स असं का काय ते, पण बीचं कसं काय हे नाही समजून राहिलं मला. नाही म्हणलं लाईनी पाटील हो तुमच्या लक्षात आलं का आरबी ट्रेडर्स म्हणजे काय होते? नाही रे मुली नाही आलं मीच ते मला बी समजून राहिलं आरबी ट्रेडर्स काय. विचारा ना तुम्ही, विचारा ना. हो कंदीला म्हणजे आरबी काय आहे म्हणाय. नाही कंदीला पाहिजे म्हणलं एकले काय समजूनच नाही राहिलं मला. 2-3 दिवस झाले डोकं खाऊन राहिलो मी. हो आरबी ट्रेडर्सचं काय अर्थ काय म्हणलं, मतलब काय समजून नाही राहिला मला. नाही ते म्हणजे आता काय ट्रेडर्स बा, आता मारुत राहायचं म्हणा तर एम म्हणा, समजा कंदीला पाहिजे म्हणा तर के म्हणा, सीताराम पवार म्हणा तर एस म्हणा, पी म्हणा. पण हे काही मला समजून नाही राहिलं बा आरचा आणि बीचा काय मतलब काय तर. काही देत असले ध्यानातच नाही राहिला. हो आता काय सांगा आता काय नाही आपण खरंच म्हणलं काय रंगा बिल्ला गेला आहे का त्याचा अर्थ रंगान बिल्ला? काय शांताराम आपलं काही बोलायचं का रंगान बिल्ला काही नाही का? आमच्या का तुम्ही चिडायला का भल्ला पाडलाय का? कोणाला चढश्या म्हणता चढश्या म्हणून राहिलं मला कोणी या मध्ये जरा सहाय कोणी मागून असे कामं नका करू का? या वयात नाही अशा चिडान गेला पाडणार त्या. आमचं वय तुमच्या बरोबरच आहे का? काही आपलं रंगा बिल्ला का काही बी म्हणता राजा दिसली तिकून की आले रंगा बिल्ला काही बोलणं आपलं. हो राजा आम्ही काय चिडान गिडा पाडतो पण ते असं वाटलं बा आरबी माहिती दिसून राहिलं मला रंगान बिल्ला असं होत असं बा अंदाज तर्क होता माहिती. तर्कंत लावतात काही आपलं मनातच आपलं काही लावतात काही म्हणायचं. पण आता काय राम भरोसे ट्रेडर्स आहे ते. हो असा आहे त्याचा अर्थ राम भरोसे. असं सांगा जण राजू काय तुम्ही काही माया डोकं आणलीस तर ते भाजीपाला सळल्यानं क्रॅक झालं हे म्या विचार करू अजून क्रॅक झालं. हो ना राम भरोसे आहे का? असू द्या ना मग काही असू तिकडे ते काही म्हणा पण नाही का? हो ना बुड्यानं वावर नाही केलं पण बाकी कमाई काही कमी नाही केली काही नाही का? हो नाही कंदीला पाहिजे बाकी काही म्हणा राजा तुम्ही यावर्षी फायद्यात राहिले वावर नाही केलं ना. हो हे बा सोयाबीन टिपाऱ्या बसल्या कापसात टिपाऱ्या बसून राहिल्या उलट राजा तुमचा आता पावर आता व्याजातही धंदा कमावून राहिले तुम्ही याच्यातही कमावून राहिले उलटे फायद्यात राहिले तुम्ही यंदा. आपले पायात आहे व्याजाचं भरलं असं तुम्ही. होते बाबा 31 तारीख आली नाही का? होते बाबा वसुल्या मारला लागते आता नाही का? सोयाबीन फालतू इकायचे लोक होते. हो ना पण ते काय आता अजून वसुल्या राहिल्या गड्या. हो आता करा लागेल बाळाच्या मग काय तर झाले आता. हो 31 ऑक्टोबर पर्यंत म्हणलं होतं मी द्यायले. 31 पर्यंत म्हणलं मी वसुल्या येणार आता. हो आता पाहा लागेल बा करा लागेल लवकर हिशोब काढा लागेल आता. हे बा हिशोब काढा लवकर वसुल्या करा नाही तर मग कसं इकलं की मग काय करता तुम्ही. तेच म्हणलं बा पटकन पहा तुम्ही मोकळे करून एक तर तुम्हीच माल घेता माल घ्या नाही तर पैसे द्या बा काही करायला का? नाही वसुलीच कराच लागत ना मग 31 तारीख मी सांगायला द्यायले. हो 31 येईन म्हणलं मी 1 तारखेपर्यंत पाहतो ना आता. हो हिशोब काढा लागेल मला पहिले काय झालं किती झालं मग लागलं. हो ते आलं भावले म्हणून पाहिजे पण लक्ष नको त्याचे पैसे त्याची इकडे आहेत बरं माय. म्हणे माहिती आता म्हणे सोयाबीन द्या लागते म्हणे. हो काढला त्यानं विषय. हो पाहिजे ते सोयाबीन देऊन तुम्हाला घेऊन टाक जा काही विषय नाही देतो म्हणे ते व्याजासही देतो म्हणे. बरं ठीक आहे ना आहे ना काही इमानदार आहे सगळे इमानदारच आहे म्हणा आपले गिराईक. हो चला आता हो मोळा विषय येतो म्हणलं मी आता काढतो हिशोब गिशोब. हो चला. हो बिलकुल कुठचं निरपतचं का? बरं पिंपरी गाव पिंपरी. बरं पाठवतो ना मी येतो मी पोरगा किंवा मी येतो एक दिवस पाहासाठी. चांगला आहे कापूस नाही का? हो तेच म्हणलं फक्त कसं पाहिजे बा म्हणलं फवाराच्या पंपाने पाणी नको मारू त्याच्यावर. नाही तर मग वरे दाखवायचं एक खाली अंदरी ये का असं नाही पाहिजे आम्हाला. हो तेच म्हणलं डुप्लिकेट काम जमणार नाही. हो ओरिजिनल भाव देऊ ओरिजिनल कापूस लागत. तेच म्हणलं हो येईन मी एका दिवशी. आता तुम्ही मला बोलावा. आता सध्या गडबड आहे मला जरा वसुल्या करावं लागते जरा व्याजाच्या. त्यानंतर 2-4 दिवसानं पाहिजे मी आता. ठीक आहे आता ठेवतो फोन. कुठचा म्हणजे फोन लय चालू आहे बा तुम्हाला. आम्हाला बोलावून ठेवलं काय होतं काही नाही. ते कोण आहे अनिल ठाकरे आहे ते आपल्या पिंपरीचा. हो ते म्हणे कापूस आहे म्हणे. मी ठीक आहे येतो बा आम्हाला काय हो कापूस काय चांगला असला तर कुठे घेतो आम्ही. बरं मी कसं म्हणतो आले का तुम्ही मार्केटून आले मग? हो काय म्हणते पोझिशन बरी आहे? हो रे बा हो काही गाले चालू आहे काही गाले बंद आहे. हो पाणी असल्याच्यानं अंदर टाका म्हणते बा. हो म्हणून म्हणलं पाहिजे तुम्ही बी वातावरण पाहून पाठवायचं लय उशिराही नाही पाठवायचं बरं. 12च्या अंदर माल गेला पाहिजे मार्केटच्या अंदर नाही तर मग घरावर गोटे आहे. तसं म्हणा खादोळे साहेब नाव काढे तुमचं म्हणजे कंदीला आबाजीचा जर माल आला तर टच करता म्हणे मुले. हो त्याचं जरासं आपल्याला म्हणजे चांगला भाव द्यायचा आहे म्हणजे आपले माणसं आहेत म्हणे. मला नाही हो ते तर आहेच म्हणलं आपलेच माणसं आहे सगळे. हो ना मग त्याच्याच भरोशात आपण एवढ्या भावारीत घेऊया ना 42 न 43 पर्यंत. मग देवला तर 43 न घेतला ना मी आता. मग असं आहे ते कसं आहे आपला फायदा आहे आपले 45 लागेल ना पण 45 पर्यंत होईल ना आपला कार्यक्रम.
तर तुम्हाला सांगा लागते का ते निवडणूक होईपर्यंत तुम्हाला बा जसं म्हणसान तसं ऐकता खाजोडे तुम्ही म्हणतो तेच तर आता म्हणे शिवलाल कुठे गेला काय गेला चौकशी करे आम्हाला. आता मी म्हणलं बा काय माहित गावात आहे कुठे आम्हाला काही माहिती नाही आम्ही लक्ष देत नसतो सकाळी इकडे येतो मार्केटात आणि बस चालले संध्याकाळी. हो ना मध्ये आलता फोन त्याचा माल पाठवून द्या म्हणे पण मी अजून सध्याशी आपला कसा जमा झाला आता 50-60 पोती जमा झाला मुंशीरामच्या घरी ठेवला आणि बाकीचा आता अजून जमा होणं सुरू आहे. मग कसं एखादा म्हणतात भाव जर वाढले हो तर मग कसं दाबूनच भेटते आपल्याला असं आहे ते म्हणून थांबून आम्ही घेऊन ठेवायचा साठा करायचा हो कसं आपल्याला टेन्शन नाही मेवना पैसे देते ना आपल्याला. हो तर बरं मी काय म्हणतो मी कायसाठी बोलाल तुम्हाला काही कल्पना आहे का? तेच म्हणत होतं आम्हाला काय बोलावलं बा मार्केटातून आलो पहिली इकडे आला तुम्हाला महत्वाचं काम आहे. काही नाही आपलं कसं आता व्यवहार असते काही नाही हो शेवटी आता व्यवहार आहे. आता तुमचे 10,000 रुपये तुम्ही व्याजाने नेले होते हो तर आता त्याला किती महिने झाले तुम्हाला सांगतो हिशोब सगळा. तर त्याची पैशाचं जरा पागड आता 31 तारीख आली हो म्हणलं तुम्हाला म्हणलं होतं मी पैसे आता सोयाबीन आला किती आला गं मग पहा मग कसं करता सोयाबीन देता का मग पैसे देता काय करता सांगा म्हणलं उद्या आता हो उद्या 31 आहे फायनल करून टाका. अरे काटे झाले अंगाला नाही का व्याजाचे पैसे म्हणलं किती झालं किती नाही आता मीटर किती फिरलं गरगर. हो ना बिलकुल बिलकुल देऊन टाकू ना म्हणजे हो देऊन टाकू ना काही विषय आहे का आपण काय देणार नाही का? द्या म्हणजे द्या लागेल आता तुम्हाला उद्या द्या लागेल मग कसं सोयाबीन देणार नाही तर पैसे द्या मग कसं व्यवहार क्लिअर ठेवा तुम्ही. क्लिअरच ठेवू म्हणा पण असं वाटलं का काय आता ते सोयाबीन झालं कमी काय 3.5-4 पोते काय काय तेवढं तर लेखाचं आता हरभऱ्याच्या बॅगा आणि हिंती आणा लागेल हो काय मोठं मुश्किल होईल का काय राजा असे नका करू म्हणलं आलो फोन करून मला सांगितलं किती झालं म्हणून हिशोब विचारला त्याला मी आता हिशोबही सांगितला उद्या पैसे द्यायला तयार आहे. तुम्ही असे नका करू म्हणलं हो कसं लागेल तर तुम्हाला मी अजून हरभरा पेरासाठी देतो ना म्हणजे माझ्या मीटर चालू राहायला पाहिजे ना. तुम्ही फक्त कसं करा आता हे तुम्हाला 3-3.5 पोते जे काय झालं तुमचं वसूल होऊन जाते ना म्हणजे तुम्ही 10,000 रुपये नेले या दोघांनी 10-20,000 रुपये तर तुमचं आता 3.5 महिने झाले 15 जुलैला नेले तुम्ही तर आता तुमचे 3.5 महिने होऊन राहिले बरोबर तर तुमचं व्याज होऊन राहिलं समजा 1750 एकाचं तर 11,750 तुमच्या सोयाबीनात अगदी देऊन जाते. सोयाबीन आपल्याला देऊन द्या तुम्ही बरोबर भावही लावतो आणि तुमचे पैसे काटून उरलेले तुम्हाला देऊन नाही टाकतो. तुम्हाला कशा नाही का अल्टीपल्टीच करणं आहे सोयाबीन देऊ अजून डबल काढू. बरं मग तसं म्हणता नाही का बरं ठीक आहे ना मग आता काय आज दे नाही उद्या दे नाही का मग सोयाबीन आहेच आमचं 4 पोत्यापर्यंत 3.5-4 पोती जे काय तुमचा हिशोब आहे तेवढा काटून घ्या बाकीचे पैसे मग बाईजोड देऊन देता मग चेतनने सांगून दे तुम्ही उद्या देऊन दे म्हणतो तेवढं मग यायच्या घरचं मागचं बस असे व्यवहार ठेवा तुम्ही काय क्लिअर व्यवहार असला का नाही तर लोक पुढचं देत असते नाही तर मग डिफॉल्टर झालं की मग डबल उभं नाही करत ना कोणी. तेच मग तुम्हाला हरभरा लागेल तर अजून तुम्ही 10 नाही 15,000 घेऊन जा म्हणजे गॅरंटी एक झाली की झाली. हो ठीक आहे मग बरं ठीक आहे मग आता उद्या तुम्ही मला मी मोजून घेतो पैसे देऊन देतो. चला ओके. आमचा तर दिवस म्हणा आमचा विशेष नाही पण म्हणलं यानं दिले अजबरावनं त्या बंडू भाऊचे भेटले पैसे किचे त्या झुंबरच्या सासऱ्याने बी काय दिले का नाही म्हणलं ते आता वसुली सुरूच करू राहिला. आता उद्या सकाळी बसतेच आपलं काम उद्याचा दिवस त्यासाठी आहे ना आपला पूर्ण लोक जे आहेत सगळ्याला भेट घेणं आहे फोन करणं आहे चालू आहे तसे फोन करणं काही देतो काही मागं पुढे चालू आहे सांगणं. उद्या प्रत्यक्ष ज्यानं नाही दिले नाही भेटायची गॅरंटी वाटी त्याच्या घरी उद्या हजर आहो मी सकाळी बिलकुल त्याच्याकडे 7 वाजता चहा प्यायच्या आणि हजर. तसं तर करायला लागते म्हणा नाही वसुली म्हणजे कळकच ठेवा लागते ना हो ना ते अजबरावचं पाहिजे बा त्यानं लई नेले वाटते नाही पण आता ते मुंशीराम म्हणजे दिले हो म्हणून दिले आपण गॅरंटी आहे ना म्हणत मी आता अजबरावचे जर पाहिलं नाही हिशोब तर त्याचा मला वाटते 1,75,000 रुपये नेले त्यानं आतापर्यंत हो ना पहिले जून महिन्यात नेले जुलैले ऑगस्टले मग 1,75,000 नेलेले आहे त्याचे व्याज पकडून त्याचं मला वाटते त्याच्यावर 33,000 तर व्याजच झालं त्याच्यावर हो म्हणजे 2,08,125 रुपये त्याचा बिल झालेला आहे आता सगळं. 2 लाखाच्या वर गेलं 2,08,000 का फायदा बा म्हणलं लवकर वसूल करा दे नाही तर किती झालं सोयाबीन काय नाही त्याचा फायदा बा तुम्ही उद्या चाललोच ना आता उद्या त्याच काळजी ठेवा मी मला त्याचीच काळजी वाटू राहील फक्त बाकीची तर जवळपास येण्यासारखीच आहे. आम्ही बा झुंबरच्या सासऱ्याचे ते जरा चिकट दिसते मला ती देते का नाही काय सांगा बा झुंबऱ्याचे तर द्यायला मागं पुढे पाहिजे त्या सासरा मी सारखे करतो सगळे मी सारखे करतो त्या झुंबरच्या सासऱ्याचे जिकडे आहेत ना माझ्या 25 2 कलम आहे त्याच्याकडे मुगाची अगदी दिलं नाही त्यानं उडीद मुगाची उडीद मुग दिला मग रवाना केलं पण व्याज काही दिलं नाही मुद्दलही दिलं नाही हो त्याच्या इकडे मला वाटते बहुतेक आता त्याच्या इकडे झाले माझे 61,000 रुपये झाले आता हो म्हणजे त्याचे 50-61 झाले तर 11,000 रुपये 125 रुपये व्याज झालं त्याचं मग पूर्ण सगळ्याचे हिशोब काढले मी आता उद्या बिलकुल फायनलच. सांगा भेटते किती नाही का हो हिशोबात आता वही नाही काय बा बरोबर हो ना ते आहेच म्हणा पण वही बरोबर ठेवा बा नाही घरावर गोटी होई कशी आता ते फोटो काढून ठेवला मी तुमच्या सह्या सगळं आहे माझ्याजवळ गॅरंटर कोण आहे साक्षीदार कोण आहे मग सगळं आहे माझ्यापाशी काही इतकं मागा सोपं आहे का मग आता हे फक्त एक अजून माऊली आहे जरासा माऊलीची इकडे 90,000 आहे 3 कलम आल्या का हो ना 90ची त्याची आता मला वाटतं 1,04,000 रुपये झाले तो 14,000 व्याज झालं त्याचं हो ना पाहतो ना आता सगळं भेटाच लागेल उद्या करतो कवर आता हो ठीक आहे मग चला या मग तुम्ही आता मला अजून बाकीच्या हिशोब काढणार आहे बरं चला येतो मग उद्या मग सोयाबीन घेऊन घ्या आमचं मोजून आम्ही काही थांबणार नाही आम्हाला मार्केट आता चला ठीक आहे मग बरं हो मी काय म्हणतो आपला धान्य कुठं आहे म्हणलं धान्याचं काय वातावरण काय चालू आहे म्हणलं आणि तिकडे जायला नागपूरला जायला आणि ते मग काय तर संघटनेचा पाठिंबा दिला आणि त्यांनी इचुकाटा संघटनेचा पाठिंबा देऊन दिला मोर्चांनी भेटले ते भाऊले भेटले सगळं झालं द्यायचा विषय मग काय तर तुमचा बी तंबाखू संघटनेचा पाठिंबा दिला असेल ना तुम्ही पाठवला नाही का आमचं तर पहिल्यापासून आहे मग आमचं पहिल्यापासून तंबाखू संघटना सगळ्यात पुढे आहे मग काय तर मोर्चात कुठं आहे तर तंबाखू संघटना मग सगळ्यात पुढे आम्ही आहो मग झालं मग काही वांधा नाही हो आमचा राहिला होता द्यायचा इचुकाटा संघटनेचा दिला आम्ही दिला आता फोन आलता ना मला शिवलाल भाऊ म्हणे काही टेन्शन नाही म्हणे मुंबईला गेलो म्हणे मी अंदर काही दिलं नाही म्हणे पण बाहेर होतो म्हणे मी चालू आहे त्याचा प्रयत्न चालू आहे चांगले आता काय होते काय नाही लागन ना निकाल लागन चांगलाच लागन ना चला ठीक आहे मग या मग तुम्ही काही वांधा नाही ओके.
काय शावकार कुठे चालले तुम्ही? हे पहा म्हणलं, हे आलू भाऊन आणलं ना सोयाबीन. पहा बरं आता शॅम्पल कसं काय काय भाव लावा काय नाही सांगा म्हणलं. आता ते चाललं ना ते चक्कीजवळ, म्हणून म्हणलं तुमच्याच घराकडून आणली ती गाडी. आता कसं बारीक आहे पण नाही का? अरे आलो भाऊ म्हणलं बारीक आहे का सोयाबीन? हे का एवढं असं म्हणजे ठस नाही भरलेलं? हो चला म्हणलं 3800 रुपये लागून जाईल. 3800. काय राजा कसं हो म्हणलं, तुम्ही तर रात्री 43 या गोष्टी करेन, आता म्हणता 3800. हो ना, पण सोयाबीन नाही ना बरोबर. सोयाबीन पाहून असते ना भाऊ ती. हो कसं आहे आपलं काही कोणतेही भाव थोडी चालते काही. एक तर ओला आहे जरासं वाहू घाल लागते. तिकडे रे का कॅन्सल करायला पडते मग काय हो ना, मार्केटला रे 4 न जाते कसं मी नाही म्हणलं है बा. राहू द्या म्हणलं बाबा, गाडी पलटो तुम्ही. हो कसं 7-8 पोते आहे. हो पहा बा मग तुम्ही आता 2 एकरातलं. पहा कसं करतात. आता व्याजाचे पैसे देतो म्हणलं रात्री हे अजून मग लटकून जायचे ना. अरे म्हणलं बा असं कर मग ना जाऊ दे बा 39 लावून दे. 100 वाढून टाक. काय करतात एरी हराची दलाली हिंदी त्याला 41 पडतेस ना मार्केटात. अरे म्हणलं बा 39 करून टाकतो. तसं 41 पडून राहिलं तुझे ते मार्केटात नेलं असतं का 100-200 खर्च येते ना. जाऊ दे देऊ टाका रे का. हो 7-8 क्विंटल आहे कसं आहे बी. हो बरं ठीक आहे मग जाऊ द्या मग. हो चालते काय हरकत नाही. तुमचे ते काय व्याजाचे किती पैसे आहे ते मला काटून घेऊन बाकीचे मग काय उरले ते देऊन द्या बरं मग. बरोबर ठीक आहे ना मग. तेच म्हणत होतो मी. तेच म्हणत होतो. तर आता असं करू मग शिराम याचं किती 8 क्विंटल आहे सोयाबीन. तर याचं आपल्याला काटून घ्यायचं आहे. तर आलो भाऊ इकडे 25,000 रुपये व्याजाची 3.5 महिने झालेले आहे म्हणला. 28,125 रुपये व्याजाची झाली म्हणलं तुझी रक्कम पुरी. चिठ्ठी फाडेल आहे म्हणलं बिलकुल. तुला देऊन देते आणि तेवढे पैसे जमा करून घ्यायचं उरलेले घेऊन जातो. आता 28,000च्या वर बा इकडे साहेब ते 30,000 सोयाबीन नाही जाते आता. हो काय होते काय नाही का. जाऊ दे. हो एखादा ड्रेस निघाला तरी बहुत झालं. बरं ठीक आहे. हो जे झालं ते आता काय असं ते हो आहे ना अजून 2 एकर कापूस आहे आपल्याला. हो जाऊ दे. घे ना कर ना वावर नाही. हो काय काही उरत नाही होते नाही काय आले का म्हणलं. तुला म्हणलं ना वावर पुरत नाही बाबू. मला करू देत असतं तर काय आता 2 एकरात तुला काय उरलं हे 25,000 28,000 दे ना आलं तुला. मग अजून कापूस नाही का? हो कापूस आहे ना 2 एकरातला. 2 एकरातला तर सोयाबीन आहे 7-8 पोते. काय तर काय त्याच्यात घाटाच लागणार आहे पाहिजे तू. बरं जे काय असेल ते काही हरकत नाही. हो चला याचे काटून घ्यायचं पैसे. 1000 खान उरते यायचे. हो देऊन द्यायचं. हो मग काय मला देऊन द्यायचं बाकीचे माझे पैसे. चला येतो म्हणलं मी जरा व्याजाचे वसूल करतो. माऊलीच्या घरून येतो आणि त्या झुमऱ्याच्या घरून येतो जाऊन. ये म्हणलं मग ती आपल्या अजबरावचे पैसे पाहिजे बा. त्याला फोन घेऊन करतो एखादा. त्याला म्हणा येऊन राहिलो म्हणा आज चाललाच म्हणतो ना तू. काय फोन करता का राजा? मग तर तिथं घरीच नाही थांबत. मग तर बस ट्रिप घेऊन गेला ते मार्केटले. त्याला काही फोनही नको येऊ राहिलो ना. मी जातो गुचकून त्याच्या घरी. हो नाही तर बस ते पयालाच म्हणा. हो त्याच्याकडे लय पैसे आहेत बा. पाहिजे म्हणलं तू एखादा फोन मारतो मी गेल्यावर तिथं. देते ना पैसे. नाही दिले तर मी फोन लावीन ना दिले. हो काही वांधा नाही. हो जाय तू आता इकडे गावातली कर वसूल आणि नंतर मग चालला जाय. बरं हो येतो मी पहिले झुमऱ्याच्या घरून येतो. हो त्याच्या सासऱ्याला फोन लावा म्हणतो बा. हो काय नाही. चला येतो मग. जाय मग आलो भाऊ गाडी घेऊन जा मला. जाय भाऊ म्हणू. हो घ्या मोजून घ्या ते सोयाबीन. हो चला मी येतो मला आता लवकर. उशीर काही करायला पुरत नाही. बरं झालं बरं लवकर आलो. नाही तर कुलूप लावून कुठे चालली होती बुडी काय सांगा. अरे म्हणलं काय गुप्पा बाई कुठं आहे म्हणलं. हो बॅग गीत भरली बाबा. गाडी गिडी नात गीत कुठे चालले बाबा. कुठं म्हणजे आता हे चिकनी डोंगल जायचं आहे मला. ते वावरात हिशोब करतो ना बाबा. सोयाबीनचं काय आहे काय नाही ते बटेदार पाहतो ना काय म्हणते तो. आता हरभरा पेरा लागते आम्हाला. हो तर म्हणलं चाल म्हणलं नातीले चिंगरी मी आता चालली तिथं. काहून काय म्हणता तुम्ही? तुमचं काय म्हणलं काय होतं? काही नाही व्याजाचे पैसे आहेत. हो आपलं ते झुंबाचं सासऱ्याच्याकडे. हो 50,000 रुपये. हो तेच घ्यायसाठी आलो होतो. मग आता ते त्याला मागणं बाबा. तू त्याच्या सासऱ्याला मागणं त्याला काय मागून राहिला म्हणलं. त्याच्याच मागणं येऊन देऊन काही आला की आपला मागणी बी आलता. त्याला मागणं पैसे द्या सासऱ्याला. माझ्या घरी काय लागतो तू तापडा. म्हणजे तपड म्हणजे झुंबर आहे ना ते. ती मदत आहे ना ते. मग त्यालाच म्हणलं का तरी बा पैशाचं काय नाही. फोन लावला होता तुम्ही त्याला. बाबा मग तुम्ही लावा ना फोन द्यायला. याला झुमरायला काय मला धरता तुम्ही. त्याचा काय रोल आहे तुम्ही त्याला फोन लावा. ज्याला पैसे खर्चले त्याला लावा तुम्ही फोन. नंबर आहे का? नंबर गेला ना माझ्यातला. नंबर होता पण ती कसं आता कुठं पाहा लागेल तिला का कोणत्या नावाने सेव्ह केलं ते लक्ष नाही माय. बरं ठीक आहे पण झुंबर आहे कुठं म्हणलं. हो त्याला भेटलोच. तुम्ही घरी आहे का? तिकडे गेलो ते नागर दिले. हो आता लाईनी पाटलाच्या घरी. पहा म्हणलं ते शिदोरी गिदोरी घेऊन गेलो. आता ते दिवसभर तिकडे वावरात ते नागराला चाललं. हो का असं. बरं काय बाईगी गेल्या वाटते दिवाळी नाही का. त्याच्या घरच्या सुनबाई गेल्या वाटते नाही. बाबा दम नाही निघे तिथे तर. मग भाऊ काही होते काही मी जातो. गेली बाबा ती. मग नेऊन घातलं बाबा यानं. नेऊन घातलं आता आणाले जाईल. मग सर आम्हाला करावं लागते. हो ना ते तर आहेच म्हणा. बरं ठीक आहे ना. मला पास लागणार पैशासाठी. काय आता झुंबर काय म्हणते काय नाही. बरं पाहतो भेटतो मी त्याला. आहेत का ते ट्रॅक्टर गिक्टर गेला का काय तर पाहतो मग. पाहते काय तुमचं तर लोचे आमच्या मागणं नको लावतो ते डोकं दुखून. तुमचं तर नवच झाली म्हणजे आमचेच पैसे ना आमचेच डोकं दुखता म्हणता. काही कमाल झाली तुमची. अरे म्हणतो झुमऱ्या मनात आहे ना. मग त्याला म्हणायला लागेल का बोले. मग मला काय घरात सांगू राहिले ते. हो तुमचा व्यवहार तुम्ही जाणे तिकडे. ते सासरा जाणे ते झुमऱ्या जाणे तुम्ही जाणे. माझ्या नको डोका खाऊ. त्याला मला कुलूप लावू द्या वा इकडे. काहीच नाही ना. हे बा मी सांगतो ना आपलं हार्वेस्टरनं काढलेला आहे ना पूर्ण. हे बा सबाच्या वावर आहे. नागराचं काम आहे. देता का उद्या देता का म्हणलं करू ना. आज राहू द्या पण उद्या द्या. उद्या 3 दिवस तर खर्चच नाही होता लाईन पाटलाचा. नाही आबा उद्या बिलकुल 100%. हो उद्या असं म्हणा 4 वाजता नंतर या तुम्ही. 4 बिलकुल 100%. बरोबर चालते. पण मी काय म्हणतो नक्की आहे ना. पण नाही तर मग कसं आताच मग एक दिवशी सांगा बा. नाही तर मग भरोसा राहत नाही मानू. हाय नाही तर मग वा पुढे असं नाही ना. आता उद्याचं तर हो बरं परवा पकडून घ्या तुम्ही. परवा 100% आहे. परवा आलो समजा.
ते काय करायचं सोपी नाही ना. आपलेच पैसे ना आपल्याला बोलणे ऐका लागते लोकांची. मग काय आता गुंपागुंटीमध्ये काय गरज आहे काय आहे ना आम्हाला काय म्हणता. आता इंका जिमरे आहे. आता बरं झालं भेटलं भेटतो मी त्याला. तर म्हणलं असे लोक आहेत असं मी तुला सांगून राहिलो. अरे बाबा कधी कुठं आपल्याकडे येऊ राहिला का बरं. ला डायरी हातात दिसू राहिली हो ते व्याजाची वगैरे ती हिशोबाची लट्टा दिसते डायरी पाहिली की असं वाटतं फेकून द्या कुठं बाबा का मला वाटतं थांबायला पुरत नाही का हो पुढे जायला पुरते आता. मग आता काय आहे तुमचं म्हणणं मग नक्की आहे मग परवा नक्की मग परवा मी बाबा मी घरी थांबतो मग. काय म्हणतो पाटील हो आलोच मी 2 मिनिटं जरा कसं फुटलं कसं बिघडलं पाय हो एक तिकडे वावरात त्याचं कुठं जात बसा आलोच मी घरून 2 मिनिटात आलो. काय तू गाणी ये लवकर ये फक्त मी चालला जातो पण पुढे थांबायला पुरत नाही ना फालतू हो तू वावरात चालला येतो पटकन. गेलं वाटते नाही हो पावरला जोराने वाटते हो जाऊ दे बरं चला येतो पाटील मला हो चला ठीक आहे मग या मग तुम्ही बी हो मी जातो आता धाब्यावर चला ओके. पाय आता आहे अरे झुमरे कुठे गेलं मला पाय गोष्टी ती अरे झुमरे लाईनी पाटील थांबा हो. आपला झुमर कुठे गेला म्हणलं इथे होता बसून आता आता तुमच्या संग गोष्टी करू लक्षात घ्यायचं तुम्ही कुठे गेला म्हणलं ते. काही नाही आता घरी गेला ते जरा पोट नाही बरोबर त्याचं हो येतो म्हणे बात. तर या काय शांताराम का तोच नाही पाय आता गेलं का ती आता तिकडे जावं लागेल मला आता. बाय बाय मी काय म्हणतो अजून तुम्ही तिथेच असाल अजून तुम्हाला ते भेटणार नाही हो त्यापेक्षा आता तुम्ही पुढचं गिराईक पहा हे राहू द्या आता मी सांगतो ना 100% तुम्हाला पण पाहायला ते मग काय लाल डायरी आहे तुमच्या हातात. तसंच नसन म्हणा नाही का हो राजा बरोबर आहे लाल डायरी दिसली असेल त्याला हो 100% पाहायला असते. आता मला किती पाहिलं तर मला काही सापडणार नाही ती बरोबर जाता कुठं म्हणा हो तू नाही तो सासरा सरका तिकडे चाललो ना मी आता हो गाडी आता बस आता एक बंदूक कावरेला भेटतो सरका निघतो त्याच्या गावल्या आता हो जाता कुठं लेको तसं करा तुम्ही डायरेक्ट आपल्या ठिकाणावर जा तुम्ही हो यायला मदत काय म्हणून फायदा हो चालले जा तिकडे चला येतो मग हो काय निरोप आहे काय झुमर काय निरोप सांगायचा का म्हणलं निरोप सांगून दिसते रे ते व्याजाचे पैसे सासरेबाचे लवकर जमा करा म्हणा हो आज चाललेच म्हणा ते हो आज मी आता 1-1.5 घंट्यात जाणार आहोत तिकडे बरोबर सांगून दे ना मी त्याला हो काही हरकत नाही काही वांधा नाही हो जा तुम्ही जा हो चला आता मी निघतो वावराकडे हो झुंबर येतो म्हणे वावरातच आता बरोबर ठीक आहे हो चला ठीक आहे या मग तुम्ही मी जाता बंडू कावरेच्या घरी हो चला पहा म्हणलं आहे पाहिलं तुम्ही आता तुमच्या समोरचीच गोष्ट आहे की नाही पाहायला का नाही सांगा म्हणलं वसुली करणं सोपी आहे का तुम्ही म्हणता 5% घेते 7 घेते आमचा माझ्या मैत्राच्या किती भारी चालला आता ते गाडी पाहिजे ती म्हणलं आपल्याला ते मार्केटात जायचं बाबा म्हणे गाडी मागून आण म्हणे चाबी गाडीची. नसताच ताप लागला बा तुम्हाला 1 दिवस दिली तुम्ही आता रोजच मागू राहिले 2-3 दिवस झाले माझीच गाडी निघून राहिली मध्ये काम आहे ना बाबा ते मध्ये त्या अजबरावती इथे जावं लागते पैसे व्याजाचे जमा करणार मध्ये तुम्ही कुठे मामाग लावला तर नसतं तुम्ही एखादी गाडी घ्या बाजूनी पुराणी मामाग डोकतो नका तू माया घेतो ना आपण ते आता 1-2 दिवस आता पाहायला सुरूच आहे ना आमच्या गाड्या हो शांताराम भाऊ आहे का तुमची. नाही ना चेतन आपल्याला दूध न्यायला पाहिजे ना गड्या माया दूध न्यायचं आहे ना अजून तर पाहा तुम्ही एसटीने जाणार बा नाही तर मग येतो ना नाही ऑटो नाही दिसला आम्हाला वळाखाली म्हणून तर मग मी म्हटलं चला बाबा म्हणे कंदील आबाजी विचारून ये म्हणे. नाही आपल्याला दुगुरायला जावं लागतं ना हो संकेतच्या घरी हो संकेतच्या बाबाला भेटा लागते पैशाच्या ना झुंबरच्या सासऱ्याची जा लागते हो तुम्ही पाहता तुमच्या सोयीन राहता चला येतो मी ना कोणते राहिलेच कोणते हो काय आता बा लोह्याचे पैसे दिले नाही का मॅ मग गिट्टीचे पैसे दिले सगळे लोह्याचे दिले सगळ्याचे क्लिअर केले ना फक्त सिमेंटचेच राहिले का तुमचे 22,000 रुपये देतो ना मग ते कापसावर देतो ना तुम्हाला हो आता सोयाबीनचे जराशे देणार आहे दुसऱ्याला मला असं आहे ते तुम्ही काय म्हणे मला हो सोयाबीन आलं की देतो म्हणे म्हणून मी सिमेंट दिलं राजा नाही तर मग मी काय देतो तुम्हाला तेच तर म्हणून मी तुम्हाला होत नाही तर राहू द्याच मग हे पा म्हणलं वरचे आम्हाला थांबत नाहीत बाबा गाडी उतरवला तुमच्या घरापुढे हे पा संध्याकाळपर्यंत ॲडजस्टमेंट करा नाही तर उद्या मग मला सोयाबीन मोजून द्या मग बा ना देतोच ना मी दुकानदार हे बा तुम्हाला सांगतो ना लय एखादा मन पिकानं लयच झालं दिलं नाही सोयाबीन पाहायचं झालं नाही ना आपल्याला 4 एकराच्या मनानं काहीच नाही झालं मग आता कापूस आहे ना आपला कापसा देतो तुम्हाला काही वांधा नाही फक्त आता मला सध्या गडबड करू नका हे व्याजावाल्याचे पैसे आहेत हो हे लय मीटर चालून राहिलं म्हणून म्हणलं ते देणं आहे मला नाही कापसा गिपसाचं नको सांगू मला बा इकडे आम्हाला नाही व्याजाचे मीटर भरला का मग तुम्ही तुमचं पोरायला आमचं काय करता का हे दुकानदाराच्या म्हणलं लोकाले खरे सिमेंट हे ते आम्ही घाट्यात कामाला आमचं मग काय आमचं आम्हाला माहीत पाहतो सांगतो मी तुम्हाला हे बा मी आज आता माझ्या मोठा मेवून आहे का नाही हो तिकडे चाललो हो तर आता बाई गेलेली आहे तिकडे दिवाळीले हो तर मी पाहतो काही ना काही मेळ लावतो तुमचा नाही तर मग आता सोयाबीनचं पाऊस मग काय करायचं ते हो सांगतो मी तुम्हाला काही वांधा नाही करतो मी सिमेंटचे देतो तुमच्या काही वांधा नाही. बाबा बापूजी सिमेंटवाल्याचे पैसे होते आणि हे आता कसे काय हे कंदील बुजात येऊ लागला अरे म्हणलं बापू म्हणलं काय हे सिमेंटवाल्याचे पैसे काय किती आहे म्हणलं काय संतोष हे घर बांधलं नाही पा मला तर वाटते स्टाईल नसती टाकलीच पुढलीची मग काय तर हे लोकांचे देणे किती झाले स्टाईलवाल्याचा फोन येऊन गेला मग आता हे सिमेंटवाल्याचा आता 20,000 रुपये राहिले 22 आता काय मोठं कठीण काम आहे आता पाहा लागन बस सासरवाल्याला काहीतरी मिळ कायची देते सातले घेतले नाही का पुन्हा सगळे कल्द बदल होईल सगळ्यांना घलं बांधले हो बस काय तर काय सगळ्याचे इकडेच पैसे एकमेकाचे पाबा ते आपलं कंदील बुधा येऊ लागला होता बा हो ते म्हणे बा ते काहीतरी पैसे किती मागायला द्यावं लागते म्हणे बहुतेक आपल्या घराकडे येऊ लागला ते हो ना त्याचेच आता काय होती हे सोयाबीन इकून त्याचे काही देत होतो आणि बाकी आता कापसार देतो राहिले सुईले 90,000 आणि त्याचे आता व्याज किती झालं काय माहीत पण आता हे सिमेंटवाला थांबून नाही राहिला ना उद्या गाडी पाठवतो म्हणजे ते तसं कळता मग आता काय कळता म्हणलं मग यायचे कसे कळता कंदील बुधे ते आता त्याला पुढे ढकला लागणार आता काय पर्याय आता कापसाशिवाय हो ना आता हे आता याला सिमेंटवाल्याला द्यास लागणार काही ना काही आता हे बा आले गेले सांगून देतो म्हणा मा भावाचे तर गेले म्हणा मेवण्याची तर मोठ्या मेवण्याची तर आता तुझी बहीण गेली तिकडे तिला घेऊन येतो आणि पैशाचे पाहिजे तो भाले मागून काय तर देतो मा भाऊ मग आज मला तर काढून दिला या माझ्या जमीन भाऊ लागला मला नाही देऊ लागला मग पाबा तुम्ही काय करा आता द्या हो आता ते आला की सांगून देईन मग निघतो मग आता मी हो कसं आता हो बस थोडंसं जेवतो निघून जातो तू बी आता ढोरं घेऊन चालला जाय मग हो ठीक आहे मग घरी आहे का म्हणलं अरे बंदूक रे घरी आहे का म्हणलं
पहा म्हणलं हाय आलंय वाटते तिथं पाहिजे म्हणलं सांग बरोबर ते काय सांगास ते मी सांगत तसं मी थांबतो अंदर जरासा हो जायपर्यंत हा मग लपा अंदर लपा फालतू अंदर घुसा बुला जरा कला कला ती अंदर लवकर उगला ना ते दलवा तर उगलाच आहे ना ते लोटा हो याटोच आहे गड्या घरी हो आता काय सोयाबीन तर बरं दिसते नाही का 25 क्विंटल असलं की झालं आपलं 1,05,000 आहे नाही इकडे हो घ्या ना काढून करू आता अरे कुठे गेले म्हणलं आपले बंधू कुठे आहेत तुझे जवळ कुठे आहेत म्हणलं काय ला देव हे बा म्हणलं आता अर्धा घंटा झाला हो गेलेत ते माझ्या घरीच गेलेत तिकडे हो म्हणजे माझी बहीण तिकडे जायला आहे ना मा मोठा भावाच्या घरी तर तिथं गेलेला जेव तर मावी दिवसच खराब गेला वाटते बापा आता एक नाही जागेवर सापडून राहिलं तूच काय थांबला रे मग तू काऊन नाही गेला म्हणलं हो काय माणसा याटो तर दिसून राहिला रे मध्ये काही बोलतो अरे आता ह्याचं काय नाही ना इतके दूर फक्त एसटीने गेले तर संध्याकाळी वापस येईन नाही तर उद्या येईन मग आता मा भावाच्या घरी काही त्याला पाहता होईल ना ठीक आहे मग आता काय लिखायचं बरं ठीक आहे जाते कुठं म्हणा आहे ना सोयाबीन गेमीन आहे म्हणा तसं काही वांधा नाही बरं ठीक आहे मग आता ते कसं मी काही फोन करत नाही द्यायला हो येतेच ना उद्या किती चला मग आता मध्ये जरा दुसऱ्या गावात जायचं आहे हो चला तिकडेच जावं आता नाही का हे गावातलं तर काही काम झालं नाही आज आपलं फक्त आलू भाऊची भेटले बरं चल येतो मग मी हो काही वांधा नाही भेटू आता नंतर बोला या मग हो काही हरकत नाही हो जमलं बा नाही का जा मग या मग आता हो उद्या येते उद्या हो काही वांधा नाही